जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मधून उभे असलेले गौरवजी जाजू उभे आहे आणि त्यांचा प्रचार दौरा जोरदार सुरू असल्यामुळे त्यांना आता चांगला प्रतिसाद मिळत आहे या माध्यमातून आणि त्यांना चांगलं काम करत आहे आणि सामाजिक याच्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा काम आघाडीवर आहे. त्यांच्या घरची उमेदवारी ही अध्यक्षपदाची होती. त्यांच्या मिसेस अध्यक्षासाठी उमेदवारी दाखल केलेली होती, पण त्यांनी आता आपल्या वार्डामध्ये स्ट्रॉंग उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याबद्दल ते बोलतील. नमस्कार. जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की मागच्या 20 ते 25 वर्षापासून सामाजिक कार्यात काम करतो आहे. परंतु कसं असतं की समाजकारणाला राजकारणाची धार आवश्यक असते. जे समाजकारणात मी बिना पदा आजपर्यंत करत आलो त्याला जर राजकारणाची धार मिळाली, आणि धार तर मिळाली, पण त्यामध्ये अजून भर पडली ती आमचे नेतृत्व आमदार सुमितदादा वानखडे, आमदार दादारावजी केचे, आदरणीय सुधीरजी दिवे यांची जी धार त्यामध्ये जी भर पडली ती मला अजून नक्की भर देऊन जाईल, यामध्ये माझ्या मनात कोणतीही शंका नाही. जसं की तुम्ही म्हटलं, माझ्या पत्नीची उमेदवारी होती, नगराध्यक्षपदी नक्कीच उमेदवारी होती, परंतु जे शीर्ष नेतृत्वाचा आदेश झालं ते मी आजपर्यंत पालन करत आलो आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही शीर्ष नेतृत्वाने जे कोणता आदेश मला ज्यावेळी दिलेला आहे ते मी पालन करत आलेलो आहे आणि पुढेही पालन करणार. काही कारणं असतात, त्यांची काही त्यावेळी त्यांनी अवलोकन केलं असेल कदाचित, म्हणून मला उमेदवारी दिली नाही. तरी मला त्या बाबतीत कोणती मला शंका नाही आणि मी नेहमीच माझ्या शिष्यवृत्तीच्या आदेशाचे पालन करणार आणि सर्वतोपरी प्रयत्न करणार की मी जनतेची सेवा कशी करू शकतो, त्या माध्यमातून मी जनतेची सेवा करणार. हे सगळं वातावरण चांगलं या भागामध्ये आहे. सेंट्रलमध्ये गव्हर्नमेंट आहे, स्टेटमध्ये गव्हर्नमेंट आहे. आता या नगरपालिकेमध्येही फंड उपलब्ध होण्याकरिता आपण जे नेतृत्व दिलेलं आहे आणि या स्थानिक आमदार जे सुमितजी वानखडे आहे आणि त्यांच्या नेतृत्वात ही इलेक्शन होत आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काल सगळ्यांनी आदरणीय आमदार सुमितदादा यांची एक बाईट बघितली. तर त्या पत्रकार महोदयांनी सुमितदादांना विचारलं की अपोजिशनमध्ये विरोधक म्हणत आहे की आमचे 25च्या 25 सीटा निवडून येणार आहे. तर सुमितदादांनी त्यावर उत्तर दिलं की त्या निवडून 25च्या 25 सीटा आल्या तर करतील काय. तर हा जो प्रश्न हा जो उत्तर सुमितदादांचा होता एका वाक्यातला, त्या एका वाक्याच्या उत्तरमध्ये मला वाटते आरवीची जनता सुज्ञ आहे, त्यांनी सर्व समजून घेतलेलं आहे. त्यामध्ये कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रात राज्यात सरकार भाजपाची आहे, केंद्रात सरकार भाजपाची आहे. जर नगरपरिषदेमध्ये विरोधकांची सत्ता जर येत असेल तर ती काय काम करू शकणार, कसं काम करू शकणार, हे सर्वांना सर्वश्रुत आहे. म्हणून राज्यात आणि केंद्रात सरकार असल्यामुळे जर सत्ता हातात दिली, सुमितदादांसारखं आदरणीय दादाजीसारखं नेतृत्व आपल्याजवळ असलं तर मला नाही वाटत की विकासात कोणतीही उणीव बाकी राहणार किंवा कोणतंही. आणि याचं सर्वश्रुत उदाहरण म्हणजे आज आपल्या आर्वी शहरात जे डेव्हलपमेंट होत आहे, आज इतके घरकुल महाराष्ट्रात मला वाटतं कुठे नाही आहे, जितके घरकुल कुठेही नाही आहे जितके घरकुल आपल्या आर्वी शहरात आलेले आहे. स्विमिंग पूल आहे, शाळांचं नवीनीकरण सुरू आहे, त्या व्यतिरिक्त रोडवरचे पथदिवे लागले आहे, पुलगाव तळेगाव रोड बनलेला आहे. याशिवाय अजून MIDCची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध समोर होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाची इमारत आहे. तर हे जे डेव्हलपमेंट आहे, मला नाही वाटत 2014 अगोदर आपल्याला कधीही बघायला मिळाले नाही. आणि तुम्हाला एक अजून आश्वस्त करतो, सुमितदादांसारखं दादारावजीसारखं नेतृत्व असल्यावर मला वाटत नाही की कोणाच्याही मनात कोणतीही शंका असली पाहिजे. सर्वांना हीच विनंती राहील की भाजपाचे जेवढे उमेदवार आहे नगराध्यक्ष सहित त्यांना सर्वांना भरभरून मते द्या आणि सुमितदादा आणि दादारावजीला शक्ती द्या, जेणेकरून आर्वी शहराचा कोणताही विकासात कोणतीही प्रकारची उणीव राहणार नाही. 25 पैकी 25 सीटा जर आल्या तर तुमचं विजन काय राहणार पुढे? पहिला विषय तर असा आहे की 25 सीटा आल्या नाही, येणारच आहे. नगराध्यक्ष सुद्धा भरभरून मताने निवडून येणारच आहे. तर हे असल्यावर जे मॅनिफेस्टोमध्ये आता भाजपाचा जो कोणता मॅनिफेस्टो येणार आहे त्यामध्ये जो मागच्या निवडणुकीचा मॅनिफेस्टो होता त्यापैकी मला नाही वाटत काही बाकी राहिलेला आहे. आणि यावेळेस जो मॅनिफेस्टो भाजपाचा राहील त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला विश्वास देतो की एकही विकास काम आर्वी शहरातलं बाकी राहणार नाही या पुढच्या 5 वर्षात. हा सुद्धा तुम्हाला मी विश्वास देतो, कारण की आमचे नेतृत्व सुमितदादा वानखडे यांच्या बाबतीत नेहमी बोललं जातं, ते बोलतात कमी आणि काम जास्त करतात. वरती फडणवीस साहेब आहेत,
फडणवीस साहेबांची सावली सुविधा आहे, त्यांना काम करण्याची प्रक्रिया माहीत आहे, त्यांना जोड डबल इंजिनची सरकार आदरणीय दादाजी केचे यांचा जोड आहे. तर सगळं मिळून तुम्हाला सांगतो मी, आर्वी शहराच्या जनतेला विकासासाठी कधीही काहीही मागायची गरज राहणार नाही. सगळं 5 वर्षात, या 5 वर्षात सगळं विकास भरभरून निघेल. आर्वी शहर विकासमय होईल, याबाबत कोणतीही शंका नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये जे गौरवजी जाजू काम करत होते, आज प्रत्यक्षात ते भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं या आर्वी नगरपालिकेचं प्लॅनिंग आणि या आर्वी नगरपालिकेचा अभ्यास असल्यामुळे ते पुढे आता चांगलं काम करतील अशी त्यांची आशा आहे आणि पुढे चांगल्या पद्धतीने निवडून येईल आणि खूप चांगला प्रचार त्यांचा चालू आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जनसंग्राम न्यूज चॅनल कडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मधून उभे असलेले गौरवजी जाजू उभे आहे आणि त्यांचा प्रचार दौरा जोरदार सुरू असल्यामुळे त्यांना आता चांगला प्रतिसाद मिळत आहे या माध्यमातून आणि त्यांना चांगलं काम करत आहे आणि सामाजिक याच्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा काम आघाडीवर आहे. त्यांच्या घरची उमेदवारी ही अध्यक्षपदाची होती. त्यांच्या मिसेस अध्यक्षासाठी उमेदवारी दाखल केलेली होती, पण त्यांनी आता आपल्या वार्डामध्ये स्ट्रॉंग उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याबद्दल ते बोलतील. नमस्कार. जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की मागच्या 20 ते 25 वर्षापासून सामाजिक कार्यात काम करतो आहे. परंतु कसं असतं की समाजकारणाला राजकारणाची धार आवश्यक असते. जे समाजकारणात मी बिनापदा आजपर्यंत करत आलो, त्याला जर राजकारणाची धार मिळाली, आणि धार तर मिळाली, पण त्यामध्ये अजून भर पडली ती आमचे नेतृत्व आमदार सुमितदादा वानखडे, आमदार दादारावजी केचे, आदरणीय सुधीरजी दिवे यांची जी धार त्यामध्ये जी भर पडली ती मला अजून नक्की भर देऊन जाईल, यामध्ये माझ्या मनात कोणतीही शंका नाही. जसं की तुम्ही म्हटलं, माझ्या पत्नीची उमेदवारी होती, नगराध्यक्षपदी नक्कीच उमेदवारी होती, परंतु जे शीर्ष नेतृत्वाचा आदेश झालं ते मी आजपर्यंत पालन करत आलो आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही शीर्ष नेतृत्वाने जे कोणता आदेश मला ज्यावेळी दिलेला आहे ते मी पालन करत आलेलो आहे आणि पुढेही पालन करणार. काही कारणं असतात, त्यांची काही त्यावेळी त्यांनी अवलोकन केलं असेल कदाचित, म्हणून मला उमेदवारी दिली नाही. तरी मला त्या बाबतीत काही कोणती मला शंका नाही. तालुका प्रतिनिधि, आज हम जिनसे मुलाकात कर रहे हैं उनका नाम है जाकिर भाई, जो कि अल्पसंख्या आर्वी शहर अध्यक्ष है. हम जानना चाहते हैं कि इलेक्शन में जो है हर पक्ष अपनी अपनी रणनीति बता रहा है. हम चाहते हैं कि जाकिर भाई अपने पक्ष की रणनीति क्या बताते हैं, ये सुनिए जाकिर भाई की ज़बानी. हमारी रणनीति, हमारे पूरे 25 के 25 और नगर सेवक ये सब पूरे चुन के आएंगे, पूरा पैनल, और चुन के आने के बाद में गांव का विकास करेंगे, क्योंकि ऊपर में भी महाराष्ट्र में हमारी सरकार है, हम निधि लाने के लिए सक्षम है, और केंद्र में भी हमारी सरकार है, और गांव का विकास करने के लिए हम कभी पीछे नहीं हटेंगे. और सुमित भाऊ देवा भाऊ के बहुत करीब है, वो निधि लाने में आर्वी शहर के विकास के लिए आमदार बन के आए, तब भी वो पीछे हटे नहीं आर्वी के विकास के लिए. आपने रोड तो देखा ही है, लाइट लग गए पूरे रोड पे और सभी तरफ काम हो रहे हैं अभी. और ये पैनल आने के बाद में सुमित बहुत ताकत से काम करेंगे, नगर सेवकों के पीछे रहेंगे सक्षम बन के. जैसे कि जाकिर भाई अल्पसंख्या जो अध्यक्ष है, आर्वी के शहर अध्यक्ष, इनका बोलना है कि आर्वी जो है, अभी तक आर्वी जो है दिवाली जो है अपनी अंधेरे में बनाती थी, और आर्वी